नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 4था आणि 5वा हप्ता आता महिलांच्या खात्यावरती वर्ग होऊ लागलेला आहे। त्या संबंधीचे मेसेज महिलांच्या मोबाईलवरती आता येत आहेत। त्या संबंधीचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे। तर हा 4था आणि 5वा हप्ता जो आहे तो 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे। या संबंधीची अपडेट मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेली होती। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत याबद्दलची अपडेट दिलेली होती। त्यानुसार आता या लाडकी बहीण योजनेचे अनुदान म्हणजे 4था आणि 5वा हप्ता जो आहे महिलांच्या खात्यावरती वर्ग होऊ लागलेला आहे। येत्या 10 तारखेपर्यंत ज्या काही उर्वरित महिला असतील यांच्या सुद्धा खात्यावरती या अनुदानाची रक्कम शासनामार्फत वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, ज्या महिलांना या अनुदान वितरणाचा मेसेज आलेला नसेल तर अशा महिलांनी बँकेत जाऊन त्या ठिकाणी आपलं पुस्तक जे आहे ते प्रिंट करून घ्यायचं आहे किंवा बँकेत जाऊन याबद्दलची चौकशी करायची आहे। तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 4था आणि 5वा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे का नाही ते। आता मित्रांनो, ज्या महिलांना 4था आणि 5वा हप्ता जमा होणार नाही किंवा याच्या अगोदर पहिल्यापासूनच एकही हप्ता जर खात्यावरती जमा झालेला नसेल तर अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन डीबीटी लिंक करणं खूप गरजेचं होतं। या संबंधीचे आपण वारंवार अपडेट चॅनलवरती दिलेले आहेत। ज्या महिलांचे डीबीटी लिंक नसतील अशा महिलांना कोणत्याही प्रकारचं अनुदान शासनामार्फत देण्यात आलेलं नाहीये। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वतःचे एक आयडी साईज फोटो आणि आपल्याला डीबीटीचा फॉर्म ज्याच्यावरती आपली सही असेल आणि चालू मोबाईल नंबर या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या बँकेत जाऊन जमा करायच्या आहेत। जमा केल्यानंतर जास्तीत जास्त 72 तासापर्यंत आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक होणार आहे। परंतु 72 तास झाल्यानंतर सुद्धा जर आपलं आधार कार्ड बँकेला लिंक दिसत नसेल म्हणजेच आपल्याला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन त्याबद्दलची अपडेट घ्यायची आहे। ती आपण कशी पाहू शकता याबद्दलचा मी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घर बसल्या सुद्धा आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही ते चेक करू शकता। 72 तासानंतर सुद्धा जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक झालेलं नसेल तर बँकेमध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करायची आहे। कारण की कामाचा लोड वाढत असल्यामुळे बँकेतील कर्मचारी याकडे लक्ष देत नाहीत आणि आपला फॉर्म तसाच गट्ट्यामध्ये राहून जात आहे। त्याच्यामुळे महिलांपर्यंत अनुदान पोहोचण्याला उशीर होत आहे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं डीबीटी लिंक होणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, लवकरात लवकर आपली डीबीटी क्लिअर करून घ्या। आणि ज्या महिलांना या 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे मेसेज जर मोबाईलवरती आले नसतील तर अशा महिलांनी बँकेत जाऊन याबद्दलची चौकशी करा। नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर अपडेट कळून जाईल। तर ही मित्रांनो चालू अतिशय महत्त्वाची अपडेट होती। 10 तारखेपर्यंत ज्या काही महिला असतील या संपूर्ण महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 4था आणि 5वा हप्ता जो येतो लवकरच जमा होणार आहे। 3000 रुपयाची रक्कम शासनामार्फत आता चालू घडीला आजपासून जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या काही शासनामार्फत येणाऱ्या योजना असतील, अपडेट असतील त्या सविस्तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।